नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी झणझणीत तर्रीदार माझ्या पद्धतीने कोळंबीचा रस्सा। अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट रेसिपी आहे। इतकी अप्रतिम आहे ना मंडळी, बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी अप्रतिम आहे। तर मंडळी, कशाला वेळ वाया घालवायचा, झटपट आपण ह्या जबरदस्त तर्रीदार रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं कोळंबी लागेल। तर इथे मी छोटीवाली कोळंबी घेतलेली आहे, ती आहे 300 ग्राम। आता आपण याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे थोडा वेळ। त्यासाठी इथे मी त्याला चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद लावलेली आहे। आता हे हळद आणि मीठ ह्याला छानपैकी लावून घ्यायचे आहे। अशा रीतीने हाताने सुद्धा करू शकता, काही हरकत नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाजूला ठेवून घ्यायचं आहे। जितका वेळ आपण मसाला भाजू तितका वेळ फक्त ही मॅरिनेट करायची आहे। तर इथे मी कढई घेतली आहे, त्यामध्ये इथे मी 2 मोठे कांदे मस्त असे लांब चिरून घेतलेले होते, ते भाजण्याकरिता आपण कढईमध्ये घालायचे आहेत। सर्वप्रथम तेल न घालताच भाजायचं आहे थोडा वेळ, नंतर आपण ह्यामध्ये तेल घालायचं आहे। 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। नंतर आपण ह्यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। 1 इंच आलं घालायचं आणि हे सुद्धा छानपैकी परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं बिना तेलाचंच परता। नंतर आपण ह्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे, जास्त काही तेल घालायचं नाहीये। सो मंडळी, आपण इथे बघा 1 चमचा तेल घातलेलं आहे। आता हे तेल घालून कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, अगदी लालसर होईपर्यंत। तर हा कांदा भाजून झालेला आहे। आता आपण हा कढईमधून काढून घेऊया। कांदा काढून झाल्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। सो मंडळी, तुम्ही ओलं खोबरं किसून सुद्धा घेऊ शकता किंवा सुकं खोबरं घेऊ शकता, काही हरकत नाही, दोन्हीही चालेल। आता हे खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे। भाजून झालं की यामध्ये अर्धा टोमॅटो घालायचा आहे, जास्त टोमॅटो घालायचा नाही। नंतर आपण भाजीमध्ये कोकम घालणार आहे, मग भाजी खूप अशी आंबट अशी लागेल, म्हणून टोमॅटो हा कमीच घालायचा आहे। आता कोथिंबीर घालून खोबरं आणि कांदा दोन्ही छानपैकी स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। सो इथे मी पातेल्यात 4 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये तयार केलेलं वाटण आपण ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता वाटण आपण छान असं भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम करा, जेणेकरून वाटण जळणार नाही। आता आपण हे वाटण अगदी तेल सुटेपर्यंत भाजायचं आहे। 1-4 मिनिटं लागतील त्याला, जास्त काही वेळ लागणार नाही। 3 ते 4 मिनिटात छान असं वाटण भाजून होईल, कारण आपण ऑलरेडी हे वाटण भाजलेलं आहे, म्हणजेच कांदा खोबरं भाजलेलं आहे। वाटणाला तेल सुटलं की आपण ह्यामध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा कोणताही फिश मसाला ह्यामध्ये घालायचा आहे। आता हे मसाले आपण छानपैकी वाटणासोबत भाजून घ्यायचे आहे, पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत। सो मंडळी, आहे की नाही झटपट आणि सोपी पद्धत? जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। छान असं पुन्हा परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आता आपण ह्यामध्ये मॅरिनेट केलेले कोळंबी घालून घ्यायची आहे। तर कोळंबी सुद्धा वाटणासोबत छान अशी परतून घ्यायची आहे, अगदी एकजीव होईपर्यंत मिक्स झाली पाहिजे। 1 मिनिटभर कोळंबी परतायची आहे, जास्त काही वेळ परतायची नाही, कारण फक्त वाटणासोबत मिक्स करायची आहे। आता मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मंडळी, थंड पाणी घालायचं नाही। गरम पाणी घातल्याने भाजीला खूप छान असा कट येतो, मस्त अशी भाजी सुद्धा चविष्ट होते। म्हणून मी नेहमी सांगते की भाजीमध्ये, कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी घाला, खूप छान अशी चव येते आणि भाजीला कटही येतो। वरून भरभरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घालून झाले की यामध्ये 2 आमसूल घालायचे आहे, म्हणजेच कोकम घालून घ्यायचं आहे। छान एक मोठी उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद आचेवर ही भाजी 20 ते 25 मिनिटं शिजू द्या। घाई असेल तर हाय फ्लेमवर तुम्ही 10 मिनिटं शिजवून घ्या। तर मंडळी, तयार आहे आपली झणझणीत तर्रीदार मस्त असं कोळंबीचा रस्सा। आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? चला तर मग मंडळी, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्की ट्राय करा।